मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने यासारख्या एकूण अन्नपदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते. 2. दररोज बीट खाल्ल्यामुळे पिरियड्स येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर जे प्रॉब्लेम होतात ते प्रॉब्लेम कमी होण्यास मदत होते व आपला रक्तदाब देखील नियंत्रित राहतो. 3. जर तुमचे केस वेगाने गळत असतील तर ते थांबवण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बिया खा. 4. दररोज कलिंगडाच्या बिया खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि हृदयाचे आरोग्य वाढते, शिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. 5. दूध, साय, हळद आणि बेसन पिठाचे मिश्रण एकत्र करून त्याचा लेप चेहऱ्याला लावल्याने चेहरा सुंदर होतो. 6. खजूर आणि मनुका खाल्ल्याने लोहाची कमतरता भरून येते आणि अशक्तपणा दूर होतो. 7. पोटात दुखत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हिंग गरम पाण्यात विरघळवून एका कपमध्ये ठेवून चहाप्रमाणे प्या. 8. कापसाचा एक गोळा थंड दुधामध्ये भिजवा. तो कापूस 20 ते 30 मिनिटे डोळ्यांवर ठेवा. त्यामुळे डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळ म्हणजेच डार्क सर्कल्स कमी होतील. 9. शरीर निरोगी राहण्यासाठी अधिक गडद हिरव्या भाज्यांचे सेवन करणे, जसे की ब्रोकोली, पालक आणि इतर गडद पालेभाज्या. तुमच्या आहारात जास्त लाल किंवा केशरी भाज्या, जसे की गाजर, टोमॅटो, रताळे आणि शेंगा यांचा समावेश करावा. 10. रात्री नाभीत तेल घालून झोपल्याने बुद्धी तेज होते आणि शरीर स्वस्थ राहते. 11. जे रोज दही खातात त्यांना युरिन इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग होत नाही. 12. कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नये, यामुळे पोटाचे आजार होतात. 13. सकाळी वेलची खाल्याने श्वासासंबंधित आजार होत नाही. 14. झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्यामुळे किडनीचे आजार होत नाही. 15. रोज बोरं खाल्याने पोटाचे आजार कमी होतात. 16. रोज सकाळी एक टोमॅटो खाल्याने केस लवकर सफेद होत नाहीत. 17. जर ओठ काळे पडले असतील तर रात्री झोपताना मलाई ओठावर लावा, यामुळे ओठ लाल आणि मऊ होतील. 18. दररोज गूळ खाल्याने डायबिटीस होत नाही. 19. रोज आल्याचा तुकडा चावून खाल्याने लवकर आजारपण होत नाही. 20. रोज सकाळी उठल्यावर केसांवर फणी फिरवल्याने केस मजबूत होतात. 21. जर नेहमी तुमचे हात थंड पडत असतील तर रक्ताची कमतरता असू शकते. 22. फळं खाल्यावर पाणी पिऊ नये, यामुळे ऍसिडिटीचा त्रास होतो. 23. जास्त थंड पाणी प्यायल्यामुळे दात लवकर खराब होतात. 24. दूध अमृत समान आहे, म्हणून रोज दूध पिणे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. 25. अन्न शिजवल्यानंतर लगेच खाण्याचा प्रयत्न करा. जास्त काळ अन्न साठवणे टाळा. जुने आणि शिळे अन्न खाल्ल्याने पोट दुखणे, अपचन आणि गॅसचा त्रास होतो. 26. जास्त अन्नपदार्थ फ्रीजमध्ये भरू नयेत. जेव्हा आपण फ्रीजमध्ये जास्त अन्नपदार्थ भरतो तेव्हा कूलिंग योग्यरित्या होत नाही आणि अन्नपदार्थ खराब होऊ शकतात. फ्रीजमध्ये मांस वेगळ्या कंटेनरमध्ये ठेवा. तसेच शिजवलेले मांस कच्च्या मांसाजवळ फ्रीजमध्ये ठेवू नका. 27. अशक्तपणा, गुडघेदुखी, भाजकी, फुटाण्याची डाळ बारीक पावडर करा. यात तुम्ही खजूर, केळी, दूध घालून मिक्सरला मिल्क शेक करून घेऊ शकता. यामुळे अशक्तपणा, गुडघेदुखी कमी होते. 28. तुमच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी करा. मिठाचे सेवन कमी केल्याने पक्षाघात, रक्तदाब आणि हृदयविकार टाळता येतात. वजन कमी करण्यासाठी मिठाचे सेवन कमी करणे फार फायद्याचे आहे. 29. वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर पाणी जास्त प्या. जास्त पाणी प्यायल्याने तुमची भूक नियंत्रित राहते, चयापचय क्रिया वाढते आणि तुमचे वजनही वेगाने कमी होते. जास्त पाणी प्यायल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरातील चरबीही नियंत्रणात राहते. 30. गरम पाण्याबरोबर वेलची खाल्याने ताकद येऊन अशक्तपणा कमी होतो. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.